श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. भक्तांनो, ही कथा फक्त श्रवण केल्याने भयंकर दुःखाचा नाश होतो आणि धनसंपत्ती मिळते. ही कथा जो व्यक्ती शेवटपर्यंत ऐकतो त्याला त्याच्या मनातील इच्छित फळ मिळते आणि स्वतः स्वामींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो आणि माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होतात. म्हणून तुमच्या जीवनात कधीही अन्नधान्याची कमतरता नसते. म्हणून ही कथा मध्ये सोडू नका, नाहीतर इच्छित फळही मिळत नाही. असाच स्वामी समर्थांचा दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नक्कीच लिहा. आज मोराने सांगितलं की स्त्री सर्वात मोठा धोका कोणत्या वेळी देते आणि कोणत्या ठिकाणी देते. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एका वडाच्या झाडाखाली मोर आणि मोरिणीचं एक जोडपं राहत होतं. त्या मोर आणि मोरिणीच्या मनात एकमेकांसाठी खूप प्रेम होतं. ते खूप काळापासून एकत्र राहत होते. त्यांच्यात इतकं प्रेम होतं की दूरपर्यंत त्यांच्या प्रेमाच्या गोष्टींचं कौतुक होत होतं. मित्रांनो, एके दिवशी काही कारणावरून मोर आणि मोरणीमध्ये वाद झाला. जेव्हा मोर आणि मोरणीमध्ये मोठा वाद सुरू झाला तेव्हा मोर म्हणाला, मोरणी, मला माहिती आहे की या जगात स्त्री सर्वात मोठा धोका कोणत्या वेळी देते आणि कोणत्या ठिकाणी देते आणि का देते. या जगात सर्वात मोठी पापी आणि विश्वासघाती स्त्रीच असते. अशी गोष्ट ऐकून मोरणी म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही? असं कसं म्हणू शकता की या जगात सर्वात मोठी पापी आणि विश्वासघातकी स्त्री असते आणि ती कोणत्या वेळी धोका देते? असं हे पूर्णपणे खोटं आहे. स्त्री कधीच कोणाला धोका देत नाही. मित्रांनो, असं म्हणत त्यांचा वाद अधिकच वाढत गेला. बराच वेळ ते आपसात वाद घालत होते आणि त्यांचा वाद थांबायचं नावच घेत नव्हता. त्याच वेळी त्या वडाच्या झाडावर एक हंस आला. तो हंस म्हणाला, मी खूप वेळ बघत होतो की तुम्ही दोघं एका गोष्टीवरून वाद घालत आहात. जर तुम्हाला या समस्येचं उत्तर सापडत नसेल तर तुम्ही कैलास पर्वतावर जा. कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकर आणि माता पार्वती यांना तुमचा प्रश्न विचारा. ते जगाचे स्वामी आहेत. ते नक्की सांगतील की या जगात स्त्री सर्वात मोठा धोका कोणत्या वेळी देते, कोणत्या ठिकाणी देते आणि या जगात सर्वात मोठा पापी आणि विश्वासघाती कोण आहे. मोर आणि मोरणीचे हंसाचं ऐकलं आणि त्यांना त्यांचा सल्ला आवडला. तो हंसाच्या सल्ल्याचा स्वीकार करून मोर आणि मोरणी कैलास पर्वताकडे उडत गेले आणि काही वेळातच कैलास पर्वतावर पोहोचले. तेथे पोहोचून त्यांनी भगवान शंकराच्या चरणांमध्ये नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम केला आणि म्हणाले, हे भगवान, तुम्ही जगताचे स्वामी आहात. तुम्ही संपूर्ण विश्व निर्माण केले आहे. कृपया आमच्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. मग मोरणी म्हणू लागली, हे प्रभू, हा मोर म्हणत आहे की या जगात सर्वात मोठा धोका स्त्री देते. ती कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी देते याला हे माहीत आहे. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की या जगात सर्वात मोठी पापी आणि विश्वासघाती स्त्री असते. मित्रांनो, अशा प्रकारे मोरणीने भगवान शंकरांना आपली बाजू सांगितली. प्रिय प्रेक्षकांनो, ही कथा तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. या कथेतील ज्ञान खूप मौल्यवान आहे, ज्यासाठी आपण विविध ठिकाणी भटकंती करतो आणि अनेक कथा ऐकतो. पण आज तेच ज्ञान तुम्हाला या कथेतून मिळणार आहे. या कथेतील ज्ञानाला जर तुम्ही तुमच्या जीवनात उतरवलं तर तुमचं जीवन हे आनंदाने भरून जाईल आणि गरिबी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. मी हे पूर्ण विश्वासाने सांगतो. तेव्हा भगवान शंकर मोराला म्हणाले, मोर, तू कसं सिद्ध करशील की या जगात स्त्री सर्वात मोठा धोका कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी देते? तू कसं सिद्ध करणार? त्यावर मोर म्हणाला, हे प्रभू, मी तुम्हाला एक कथा सांगतो. त्या कथेचा शेवट झाल्यावर हे सिद्ध होईल की स्त्री सर्वात मोठा धोका कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी देते. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, ठीक आहे मोर, तू तुझी कथा सांग. मी ती अगदी लक्षपूर्वक ऐकेन आणि त्यावरून हे सिद्ध होईल की तू सत्य बोलतोयस की असत्य. मग मोर कथा सुरू करणार इतक्यात देवी पार्वती तिथे आल्या आणि म्हणाल्या, हे प्रभू, मला पण ही कथा ऐकायची आहे. मला हे समजून घ्यायचं आहे की स्त्री आपल्या पुरुषाला सर्वात मोठा धोका कोणत्या वेळी देते. मला हे जाणून घ्यायचं आहे की या जगात सर्वात मोठा पापी आणि विश्वासघाती कोण असतो, पुरुष की स्त्री, आणि ते का होतात. म्हणून अशा प्रकारे देवी पार्वती ही कथा ऐकायला बसल्या. मग मोराने भगवान शंकरांना साक्षी मानून कथा सांगायला सुरुवात केली.
मग मोराने कथा पुढे सांगायला सुरुवात केली आणि म्हणाला, हे प्रभू, एक राज्यात अग्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्या राजाचे 4 पुत्र होते आणि त्या 4ही पुत्रांमध्ये अतिशय शौर्य आणि प्रताप होता. परंतु त्यांचा मोठा मुलगा विश्वजित केवळ प्रतापीच नव्हता, तर दिसायलाही खूप देखणा आणि आकर्षक होता. त्याच्या या मोठ्या मुलाची पत्नी रत्नावती होती, जी अपार सुंदर आणि अद्वितीय रूपवती होती. ती स्वतःच्या सौंदर्यावर इतकी गर्विष्ठ होती की तिला दुसरी कोणतीही स्त्री आपल्याहून सुंदर वाटत नव्हती. एके दिवशी काही कारणास्तव राजा अग्रसेन आपल्या मोठ्या मुलगा विश्वजितवर नाराज झाला आणि त्याला राज्यातून बाहेर काढण्याचा आदेश दिला. राजाने असा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले. विश्वजित महालात परत आल्यावर खूप उदास आणि निराश झाला. त्याचा असा चेहरा पाहून त्याची पत्नी रत्नावती विचारू लागली, हे स्वामी, तुम्ही एवढे हताश आणि निराश का आहात? तुम्हाला कोणते दुःख भेडसावत आहे? राजकुमार असूनही तुम्ही एवढे चिंताग्रस्त का दिसत आहात? त्यावेळी विश्वजित विचार करू लागला की त्याने खूप मोठी चूक केली आहे. मग त्याने आपल्या मनातील सर्व गोष्टी पत्नी रत्नावतीला सांगितल्या. विश्वजितच्या या गोष्टी ऐकून रत्नावती लगेचच बेशुद्ध पडली. रत्नावतीला बेशुद्ध अवस्थेत पाहून विश्वजित खूप घाबरला. त्याने तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब टाकले आणि विचार करू लागला की मी खूप मोठी चूक केली आहे. तिला ही गोष्ट सांगून मी तिला प्रचंड दुःखी दिलंय आणि ही जेवढी नाजूक आणि फुलांसारखी आहे, तिला अशा कठीण गोष्टी सांगणं चुकीचं ठरलं. राजकुमार विश्वजित पाणी शिंपडल्यानंतर काही वेळाने राणी रत्नावतीला शुद्ध येते. ती शुद्धीवर आल्यावर म्हणते, स्वामी, तुम्ही मला आपल्या दासीला सोडून दूरदेशी जाणार असाल तर मग मी तुमच्याशिवाय कशी राहू शकेन? मीही तुमच्यासोबत जंगलात जाईन. तिची ही गोष्ट ऐकून विश्वजित म्हणतो, प्रिय, तू माझ्यासोबत कशी जाऊ शकतेस? तुला माहित नाही, इतर राज्यांमध्ये अनेक संकट आणि अडचणी येतात. तू राजमहालात सुखाने आणि नाजूक जीवन जगणारी स्त्री आहेस. तुला नरम गालिचांवर चालायची सवय आहे. अशा परिस्थितीत महालांशिवाय जंगलातील हे कठीण परिस्थिती कशी सहन करशील? तुझ्या सुंदर आलिशान महालातल्या सुख सोयींच्या सवयीनंतर जंगलातील कठोर जीवन जगणं तुला खूप कठीण होईल, असे विश्वजित म्हणाला. रत्नावती त्याच्या या बोलण्याने अधिक निर्धाराने म्हणाली, स्वामी, तुमच्या साथीतच माझं सुख आहे. संकट किती असली तरी तुमच्यासोबत राहणं मला अधिक प्रिय आहे. मी तुमच्याशिवाय एक क्षणही जिवंत राहू शकत नाही. यावरून कथा पुढे जाते. आपण पाहूया पुढे काय होतं आणि हे सगळं कशामुळे महत्वाचं ठरतं. मित्रांनो, राजकुमार विश्वजितचे शब्द ऐकल्यावर राणी रत्नावती म्हणाली, पियाजी, किती दुःख आणि अडचणी दुसऱ्या राज्यात आल्या तरी त्या मला तुमच्यासोबत असल्यामुळे सुखद वाटतील. तुम्हाला कळत नाही की मी महालातील सुखही तुमच्याशिवाय जंगलातील दुःखापेक्षा भयानक वाटतील. त्यामुळे आज मी तुमच्या सोबतच जाईन. मोर पुढे म्हणतो, हे प्रभू, राणी रत्नावतीच्या डोळ्यातील अश्रू पाहून राजकुमार विश्वजित विचार करू लागला की माझी पत्नी माझ्याशिवाय जगू शकत नाही. तिला या अवस्थेत सोडून जाणे योग्य ठरणार नाही. या सर्व गोष्टी विचारात घेत राजकुमार विश्वजित म्हणाला, प्रिये, उदास होऊ नकोस. आज मी तुला माझ्यासोबत जंगलात नेईन. हे ऐकून राणी रत्नावती खूप आनंदी झाली आणि तिने आपल्या पतीसोबत जाण्याची तयारी सुरू केली. पुढील सकाळी हे दोघेही आपलं राज्य सोडून जंगलात निघाले. चालता चालता दोघेही खूप लांबवर पोहोचले. त्यांचा प्रवास हा लांबचा असल्याने ते खूपच थकले होते. थकल्यानंतर त्यांनी जंगलातील एका वडाच्या झाडाखाली विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. थंडगार वारा वाहत असल्यामुळे त्या दोघांनाही झोप लागली. पण काही वेळाने तिथे एक विषारी साप आला आणि त्याने राणी रत्नावतीला दंश केला. विषारी सापाने दंश करताच राणी रत्नावती वेदनेने तडफडू लागली. पतीला तडफडताना पाहून राजकुमार विश्वजितची झोप उडवली आणि त्याने राणीला वेदनेने विव्हळताना पाहिले आणि घाबरून गेला. अशा दुःखद दृश्यासमोर विश्वजित अस्वस्थ झाला आणि पाहता पाहता त्याच्या पत्नीचं निधन झालं. आपल्या पत्नीला मृत पाहून राजकुमार विलाप करू लागला. त्याच्या जोराजोराने रडण्याचा आवाज ऐकून जंगलातील वाघ, लांडगे आणि इतर जनावर त्याला खाण्यासाठी तिकडे येऊ लागली. राजकुमार विश्वजितने मात्र आपल्या मनाला कठोर बनवून विचार केला, या जंगलातच माझ्या जीवन संगिनीचं निधन झालंय, तर मग मी जिवंत राहून तरी काय करणार? आपल्या पत्नीशिवाय जगणं शक्य नाही असं ठरवून राजकुमार विश्वजित म्हणाला, आज मीही या जंगलातच माझ्या प्राणांचा त्याग करीन
आणि असं ठरवल्यावर तो आपल्या पत्नीच्या मृतदेहापासून उठतो आणि जंगलात जाऊन कोरड्या लाकडांचा ढीग गोळा करू लागतो. लाकडं गोळा करताना तो रडत म्हणतो, आज मीही माझ्या पत्नीबरोबर जळून मरेन. त्याच वेळी तिथून एक दिव्य संतांचा प्रवास सुरू होता. ते संत राजकुमार विश्वजितला रडताना पाहतात आणि विचारतात, पुत्र, तू इतकं का रडतोयस? या भयानक जंगलात तू विलाप का करतोयस? जर तू असंच रडत राहिलास तर जंगलातील प्राणी तुला आपलं अन्न बनवतील. तुला कसलं दुःख आहे? तू का रडतोयस? यावर राजकुमार विश्वजित संतांना उत्तर देतो, हे महात्मा, मी राजकुमार विश्वजित आहे. मी राजा अग्रसेनचा मुलगा आहे. माझ्या पत्नीला इथे एका विषारी सापाने दंश केलाय, ज्यामुळे तिचं निधन झालंय. माझी पत्नी खूपच सती होती, पतिव्रता होती. ती मला खूप प्रेम करत होती आणि माझ्यासोबत येण्यामुळेच तिचा मृत्यू झालाय. हे महात्मा, अशी पत्नी मला पुन्हा कधीच मिळणार नाही. अशा चरित्रवान स्त्रीची प्राप्ती पुन्हा या जगात होऊ शकत नाही. म्हणून मीही माझ्या पत्नीबरोबरच प्राणत्याग करणार आहे. माझ्या वडिलांनी मला राज्यातून हाकलून दिलं होतं आणि म्हणूनच माझी पत्नी माझ्यासोबत जंगलात आली होती. जर ती माझ्यासोबत आली नसती तर कदाचित आज ती जिवंत असती. हे ऐकून महात्मा म्हणाले, राजकुमार, तू खूप मोठा मूर्ख आणि अज्ञानी आहेस. हे जीवन आहे आणि या जीवनात येणं जाणं सुरूच असतं. या जगात जो कोणी येतो त्याला हे शरीर कधीतरी सोडावंच लागतं. हे सत्य तुलाही माहित आहे. या जगात जो कोणी जन्माला येतो तो एकटाच येतो आणि मृत्यूनंतरही एकटाच जातो. कोणीही कोणाच्या बरोबर येत नाही किंवा जात नाही. तरी तू या मूर्खासारखा माझ्यासमोर उभा आहेस आणि असं बोलतोयस. महात्मा पुढे म्हणाले, राजकुमार, जर तू जिवंत राहिलास तर तुला पुन्हा अशा अनेक राण्या मिळू शकतात. अशा अनेक स्त्रिया तुला प्राप्त होऊ शकतात. आज माझं म्हणणं मान आणि तुझ्या प्राणांचा त्याग करू नकोस. यावर राजकुमार म्हणाला, नाही महात्मा, मी माझ्या प्राणांचा त्याग नक्कीच करीन, कारण माझी पत्नी खूपच चरित्रवान आणि पतिव्रता होती. अशी राणी मला या जगात कधीच पुन्हा मिळणार नाही. त्यावर महात्मा म्हणाले, हे राजकुमार, आज तू माझं म्हणणं ऐक आणि मृत्यूचा विचार सोडून दे. तुला माहित नाही की हे मानव शरीर मिळवण्यासाठी देवता देखील दिवस रात्र खूप इच्छुक असतात. मग तू स्वतःहून या शरीराचा नाश का करू इच्छितोस? प्रिय प्रेक्षकांनो, महात्म्याच्या या शब्दांमुळे राजकुमार विश्वजित म्हणतो, महात्मा, तुमचं बोलणं सत्य आहे, पण अशी पतिव्रता पत्नी मला कोणत्याही जन्मात मिळणार नाही. म्हणून मी माझ्या पत्नीसोबतच मृत्यूला कवटाळणार आहे. हे ऐकल्यावर महात्मा म्हणाले, हे राजकुमार, तुला तुझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करण्याचा एक उपाय आहे. आता माझं म्हणणं नीट ऐक. जर तू हा उपाय करू शकतोस तर तुझी पत्नी पुन्हा आधीसारखी जिवंत होऊ शकते. हे ऐकल्यावर विश्वजित महात्म्याला उत्तर देतो, महात्मा, तुम्ही जे काही सांगाल ते सर्व करण्यासाठी मी तयार आहे. कृपया माझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करा. तेव्हा महात्म्याने उत्तर दिलं, हे राजकुमार, तुझ्या पत्नीचं वय फक्त 20 वर्ष होतं, जे या लांबच्या प्रवासात समाप्त झालाय. तुला अजून 70 वर्ष आयुष्य आहे. त्यातील 30 वर्ष तू जगलास आणि तुझ्या आयुष्यात अजून 40 वर्ष शिल्लक आहेत. जर तू तुझ्या उर्वरित आयुष्यापैकी 20 वर्ष तुझ्या पत्नीला समर्पित केलीस तर तुमच्या दोघांचं आयुष्य समान होईल. जर तू यासाठी तयार असलास तर तुझी पत्नी लगेचच जिवंत होईल. या महात्म्याचं बोलणं ऐकून राजकुमार विश्वजित म्हणतो, मी तुमचं म्हणणं मान्य करण्यास तयार आहे. मग महात्मा विश्वजितच्या हातात पाणी देतो आणि ते राणीच्या पायांवर टाकण्यास सांगतो. महात्मा म्हणतो, तू संकल्प कर की मी माझं आयुष्य 20 वर्षाचं आयुष्य माझ्या पत्नीला समर्पित करतो. तेव्हा मोर म्हणाला, हे प्रभू, जसं राजकुमार विश्वजितने संकल्प केला की तो त्याच्या 20 वर्षाच्या आयुष्याचं दान राणी रत्नावतीला करतो, त्याच वेळी दिव्य संत म्हणाले, हे राजकुमार, माझं म्हणणं नीट ऐक आणि समजून घे. यात तुला गुप्त रहस्य समजेल, जे तुला समजणं खूप गरजेचं आहे. सध्या तरी तुला तुझ्या पत्नीची गरज आहे. महात्मा म्हणाले, तू पाणी टाकून तिला वाचवू शकतोस, पण भविष्यात जर तुला तुझ्या पत्नीची गरज वाटली नाही तर काहीही बिघडणार नाही. तू हा संकल्प परत घेऊ शकतोस आणि ज्या क्षणी तू हा संकल्प परत घेशील त्या क्षणीच तुझ्या पत्नीचा मृत्यू ठरलेला असेल. पण राजकुमार, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हा संकल्प परत घेण्याची बाब तू आपल्या पत्नीला कधीही सांगू नकोस, नाहीतर तू हा संकल्प परत घेऊ शकणार नाहीस. महात्मा पुढे म्हणाले, हे लक्षात ठेव की मनुष्याने काही गोष्टी आपल्या जीवनात गुप्त ठेवाव्या लागतात, कारण कधी कधी त्या गोष्टी उपयोगी पडू शकतात. असे म्हणतात, राजकुमार विश्वजितने आपल्या पत्नीला 20 वर्षाचं आयुष्य दान केलं.
राजकुमारी रत्नावती उठून बसली आणि पुन्हा जिवंत झाली. त्या क्षणी महात्मा आणि त्या महात्मांनी तिथून अदृश्य झाले आणि त्या क्षणी राजकुमार विश्वजित आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्रिय, तू झोपली होतीस म्हणून मी तुला उठवलं नाही. त्यानंतर तो म्हणाला, तू खूपच दमली होतीस म्हणून मी तुला झोपून दिलं. मोर पुढे म्हणाला, हे प्रभू, राजकुमार विश्वजितने आपल्या पत्नीपासून हे सर्व गुप्त ठेवलं की तिला सापाने चावलं होतं आणि ती मेली होती. या गोष्टी त्याने आपल्या पत्नीपासून लपवल्या. मग विश्वजित आपल्या पत्नीला घेऊन पुढे निघाला. अनेक दिवस प्रवास करून तो एका अतिशय सुंदर जागी पोहोचला जिथे एका फकीराची झोपडी होती. ते दोघे तिथे पोहोचले आणि पाहिलं की एक देखणा फकीर हुक्का पीत बसला होता. दोघेही खूपच दमलेले होते म्हणून ते त्या फकीराजवळ जाऊन बसले. त्यावेळी राजकुमार विश्वजित आपल्या पत्नीला म्हणाला, प्रिय, मला खूप जोराची तहान लागली आहे. माझा घसा कोरडा पडलाय. चल आपण विहिरीवर जाऊन पाणी पिऊन येऊ. तुलाही तहान लागली असेल तर तुझ्यासाठीही पाण्याची व्यवस्था करतो. यावर राणी रत्नावती म्हणाली, अहो, मला तहान लागली नाहीये. तुम्ही पाणी पिऊन या आणि परत या. राजकुमार विश्वजित हे ऐकून हातात एक लांब दोरी घेत विहिरीकडे गेला. त्या दरम्यान राणी रत्नावती फकीराकडे पाहत होती. त्या फकीराच्या सौंदर्याने ती प्रभावित झाली आणि त्याला पाहून ती त्याच्यावर मोहित झाली. त्या फकीरावर ती संपूर्णपणे आपलं मन हरवून बसली. आता राजकुमारी रत्नावती त्या फकीराला म्हणाली, हे फकीर, तुम्ही येथे खूप आनंदाने आणि मौज मजेत जीवन जगत आहात. त्यावर फकीर म्हणाला, हे राजकुमारी, तुम्ही सुद्धा येथे माझ्यासोबत आनंदाने राहू शकता. तेव्हा राजकुमारी रत्नावती म्हणाली, मला येथे राहायचं आहे, पण माझ्यासोबत माझा पती आहे आणि मी तुमच्यासोबत कसं राहू शकते. म्हणून राणीच्या या गोष्टी ऐकून फकीर समजतो की राणी त्याच्यावर आसक्त झाली आहे. मग फकीर राणी रत्नावती सोबत प्रेमाच्या लीला करू लागतो. त्याच वेळी फकीर राणीला सांगतो, आज मी तुला एक उपाय सांगतो. तुझा पती विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेलाय. तू जाऊन त्याला विहिरीत ढकलून टाक. त्यानंतर काय होईल ते आपण पाहू. मोर म्हणतो, फकीराच्या या गोष्टी ऐकून राणी रत्नावती म्हणाली, ठीक आहे, मी असेच करीन. इतक्यात राजकुमार विश्वजित पाणी पिऊन परत आपल्या पत्नीपाशी येतो. त्याच वेळी राणी रत्नावती म्हणते, अहो, मला खूप तहान लागले आहे. माझा घसा सुकून चाललाय. कृपया मला पाणी पिण्यासाठी विहिरीवर घेऊन चला. पत्नीच्या या गोष्टी ऐकून राजकुमार विश्वजित म्हणतो, प्रिय, मी तुला जाण्याआधीच विचारलं होतं, पण तू पाणी पिण्यास नकार दिला होतास. जर तुला तहान लागले आहे तर मी विहिरीवर जाऊन तुझ्यासाठी पाणी आणतो. पत्नीशी हे बोलून तो पुन्हा विहिरीकडे गेला. राणी त्याच्या पाठोपाठ म्हणाली, आता मी येथे बसून काय करणार? मीही तुमच्या सोबत येते. म्हणून प्रिय प्रेक्षकांनो, मोर म्हणतो, प्रभू, राजकुमार विश्वजित आपल्या पत्नीच्या प्रेमात पूर्णपणे गुंतला होता. त्याला एक कसं कळणार होतं की त्याचीच पत्नी त्याचे प्राण घेण्यासाठी त्याच्या पाठोपाठ चालली आहे. आपल्या विद्वानांनी खरेच म्हटले आहे की स्त्रियांच्या जाळ्यात मोठ्यातले मोठे ज्ञानी सुद्धा अडकतात. राजकुमार विश्वजित विहिरीवर पोहोचतो आणि पाणी भरण्यासाठी बादली खाली सोडतो. त्या क्षणी राजकुमारी रत्नावतीने आपल्या पतीला मागून ढकललं आणि त्याला विहिरीत ढकलून दिलं. असं करून ती परत त्या फकीराकडे गेली आणि फकीर तिला घेऊन एका राज्यात गेला आणि ते दोघेही आनंदाने व प्रेमाने राहू लागले. त्या फकीराने राजकुमारी रत्नावतीला सुंदर नृत्य शिकवलं. आता ती राणी एक उत्कृष्ट नृत्यांगना झाली होती आणि त्या नगरात तिच्या नृत्याची खूपच प्रसिद्धी झाली आणि राणीच्या नृत्यामुळे त्या फकीराला लाखो कोटी रुपये मिळाले होते. आता राणी त्या फकीरासोबत खूप आरामात आणि मजेत राहत होती. ज्यावेळी राणीने आपल्या पती विश्वजितला विहिरीत ढकललं होतं त्यावेळी योगायोगाने विहिरीत एक साखळी लटकलेली होती. विश्वजित विहिरीत पडताना त्या साखळीला घट्ट धरून लटकत राहिला. आता तो विहिरीत लटकलेला देवाचा स्मरण करू लागला आणि विचार करू लागला, हे प्रभू, माझ्या प्रेमाची ही शिक्षा आहे का? काही वेळानंतर बंजाऱ्यांचा एक समूह त्या भागात आला. त्या समूहातील एक बंजारा आपली बादली घेऊन विहिरीकडे पाणी भरायला गेला. विहिरीजवळ जाऊन त्याने पाणी भरण्यासाठी बादली विहिरीत टाकली आणि त्याच वेळी विश्वजितने त्या बादलीला हातांनी पकडले आणि बादली हलत असल्याचं पाहून बंजारा चकित झाला. त्याने विचारलं, हे भाऊ, तुम्ही कोण आहात आणि विहिरीत कसे आलात? त्यावर राजकुमार विश्वजित म्हणाला, भाऊ, मी एक संकटात सापडलेला माणूस आहे. कृपया मला या विहिरीतून बाहेर काढा आणि माझे प्राण वाचवा. जर तुम्ही आज माझे प्राण वाचवले तर तुमचा उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. प्रिय प्रेक्षकांनो,
असं म्हणत राजकुमार विश्वजित त्या बंजाऱ्याला विनंती करू लागला. त्याच्या दुःख आणि वेदना पाहून बंजाऱ्याच्या मनात दया निर्माण झाली. तो विचार करू लागला, माणसाला फक्त माणूसच उपयोगी पडतो. त्याने विश्वजितला विहिरीतून बाहेर काढलं. बंजाऱ्याने विचारलं, हे भाऊ, तुम्ही कोण आहात आणि कसे विहिरीत पडलात? कृपया मला तुमची कहाणी सांगा. त्यावर विश्वजित म्हणाला, भाऊ, मी तुम्हाला काय सांगू? माझ्यासोबत घडलेल्या घटना आणि संकट देवाने पुन्हा कुणाच्या वाट्याला आणू नयेत. पण जर तुम्हाला माझी कहाणी ऐकायची असेल तर ऐका. मी तुम्हाला माझी व्यथा सांगतो. मी एक राजकुमार आहे. काही कारणाने माझ्या पित्याने मला राज्याबाहेर हाकलून दिलं. त्यामुळे मी माझ्या पत्नी समवेत या जंगलात आलो. मी आणि माझी पत्नी एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. पण जंगलातच एका सर्पाने माझ्या पत्नीला दंश केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मी त्या जंगलात माझ्या पत्नीबरोबर प्राण त्यागण्यासाठी तयार होतो. तेव्हा एका महात्म्याने माझ्यावर दया केली. माझ्या 40 वर्षाच्या आयुष्यापैकी 20 वर्ष माझ्या पत्नीला दान दिली आणि तिला पुन्हा जिवंत केलं. आणि त्यानंतर आम्ही पुढे चालू लागलो. काही दिवसानंतर आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जिथे एक फकीराची झोपडी होती. तिने मला जोराची तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी विहिरीकडे गेलो. आणि म्हणून जेव्हा मी परत आलो तेव्हा माझ्या पत्नीने सांगितलं की तिला पण पाणी पिण्याची तहान लागली आहे. आणि ती म्हणाली की माझ्याबरोबर कुणी चला आणि मला पाणी पिऊ द्या. त्यामुळे मी आणि माझी पत्नी त्या विहिरीकडे गेलो. मी त्या विहिरीतून पाणी काढत होतो तेव्हा माझ्या पत्नीने मला मागून धक्का दिला आणि मी विहिरीत पडून जाऊन लटकणाऱ्या साखळीला पकडून राहिलो. त्यामुळे मी विहिरीत बुडण्यापासून वाचलो. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही आले तेव्हा मी तुम्हाला आवाज दिला, ज्यामुळे तुम्ही मला विहिरीतून बाहेर काढलं आणि माझ्या प्राणांची रक्षा केली. आता मोर म्हणतो, हे प्रभू, अशा प्रकारे राजकुमार विश्वजितने त्याच्या दुःखद अनुभवाची कथा बंजाराला सांगितली आणि त्यानंतर तो एकदम शांत झाला. त्यानंतर बंजारा म्हणाला, राजकुमार, कुणीतरी खरेच म्हणाले आहे, स्त्रियांचे क्रियाचरित्र देवता सुद्धा समजू शकत नाहीत, तर मनुष्य ते कसे समजणार? स्त्रियांचे चक्रव्यूह असेच असते, ज्यात अडकून माणूस काहीही करू शकत नाही आणि शेवटी तो नष्ट होतो. अशा प्रकारे बंजारा राजकुमार विश्वजितच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, हे भाऊ, चिंता करू नका. देवता दयाळू असतात, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. बंजारा पुढे म्हणाला, मित्र, जर तुम्हाला काही हवं असेल तर आपण आपल्या झुडात नक्कीच सामील होऊ शकता. आणि बंजाऱ्याचे शब्द ऐकून राजकुमार विश्वजित बंजाऱ्यासोबत राहायला सहमत झाला. आणि नंतर बंजाऱ्याच्या मदतीने तो राजकुमार त्या राज्यात पोहोचला जिथे त्याची पत्नी रत्नावती आणि फकीर राहत होते. त्या राज्याला पाहून विश्वजित बंजाऱ्याला म्हणाला, हे भाऊ, मला येथे काही दिवस राहायचं आहे. बंजारा म्हणाला, मित्र, तुम्ही जे इच्छिता ते तुम्ही करू शकता. मला काही अडचण नाहीये. त्यांच्या नंतर राजकुमार विश्वजित भुका होता. त्याने बंजाऱ्याची परवानगी घेतली आणि राज्यात फिरायला गेला आणि काम शोधू लागला. काही दिवसांनी राजकुमाराच्या मेहनत आणि परिश्रमामुळे त्या राज्यातील एक मोठा व्यापारी त्याला आपल्या दुकानात नोकरीवर घेतो. अशा प्रकारे राजकुमार विश्वजित त्या व्यापाऱ्याच्या दुकानात काम करू लागला आणि मोठ्या मेहनती आणि समर्पणाने आपल्या कर्तव्यात रत होऊन कार्य करू लागला. राजकुमाराची मेहनत पाहून त्या व्यापाऱ्याने राजकुमार विश्वजितला मोठा आदर दिला आणि हळूहळू त्याला आपल्या ठिकाणी काम करण्याची एक माणसाला कामावर ठेवले. आता मोर म्हणतो, हे प्रभू, अशा प्रकारे राजकुमार विश्वजितचे दिवस आनंदाने जाऊ लागले. आता एक दिवस त्या नगराच्या राज्याच्या दरबारात राजकुमार विश्वजितची पत्नी नृत्यकला सादर करण्यासाठी तयार होत होती. प्रिय मित्रांनो, जेव्हा राजकुमारी रत्नावतीचे नृत्य राज्याच्या दरबारात होणार होते तेव्हा राजा त्या शहरातील सर्व मोठ्या व्यापाऱ्यांना त्या नृत्याला पाहण्यासाठी आमंत्रित करतो. राजकुमारी रत्नावतीच्या नृत्यांची प्रशंसा संपूर्ण नगरात होऊ लागली होती. ती संपूर्ण राज्यात सर्वात मोठी नर्तकी आणि सर्वात प्रसिद्ध बनली होती. त्यानंतर सेठ राजकुमार विश्वजितला म्हणाला, मी राज्याच्या दरबारात नृत्य पाहण्यासाठी जातो आहे. जर तुम्हाला दरबारात जायचं असेल तर तुम्ही देखील येऊ शकता. राजकुमार विश्वजित म्हणाला, का नाही, मी देखील नृत्य पाहून येतो. मला देखील कळायला हवं की एवढ्या सुंदर नृत्याचं प्रदर्शन करणारी कोण आहे, जी संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. अशा प्रकारे राजकुमार विश्वजित त्याच्या सेठ सोबत राजा दरबारात गेला आणि तिथे राजकुमारी रत्नावतीने एक अप्सरेसारखे नृत्य केले आणि आनंदाने विविध गाणी सादर केली. तिच्या गाण्यांना ऐकून दरबारातील सर्व लोक आश्चर्यचकित झाले. सर्व सेठ आणि विद्वानांनी तिच्या नृत्याची प्रशंसा केली. त्या क्षणी राजकुमार विश्वजितने आपली अंगठी काढली आणि ज्यामध्ये एक हिरा बसवलेला होता.
आणि ती अंगठी त्याने राणी रत्नावतीला भेट म्हणून दिली. त्यानंतर राजकुमारी रत्नावतीने त्या अंगठीला ओळखलं आणि मनाशी विचार करू लागली, ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. शेवटी माझा पती जिवंत आहे आणि तो इथे पोहोचलाय. जर त्याने मला आज ओळखलं तर तो मला जिवंत सोडणार नाही. म्हणून मला काहीतरी क्रियाचरित्र करावं लागेल ज्यामुळे माझ्या पतीला मारता येईल. त्यानंतर राजकुमारी रत्नावतीने मनाशी ठरवलं, आता मी इथे येणाऱ्या राजाला एक मधुर गाणं आणि सुंदर नृत्य दाखवणार आहे, ज्यामुळे राजा खूप प्रसन्न होईल आणि मला काही मागण्याची संधी मिळेल. त्यानंतर मी राजाकडून काही आदेश मिळवून तो माझ्या पतीला मारून टाकेल. नंतर राजकुमारीने एक अत्यंत मधुर गाणं आणि नृत्य सादर केला. प्रिय मित्रांनो, राणीचा हा बसंत बहार ऐकून राजा अत्यंत प्रसन्न झाला. नंतर राजा रत्नावतीला म्हणाला, हे नर्तिका, मी तुमच्या नृत्याने फार आनंदित झालो आहे. आता मला सांग, तुम्ही माझ्याकडून काय मागणार आहात? त्यावर राजकुमारी रत्नावतीने उत्तर दिलं, राजसाहेब, जर तुम्ही माझ्या नृत्याने आनंदित असाल तर कृपया मला एक वचन द्या की मी जे मागणार आहे ते तुम्ही देणार. रत्नावती पुढे म्हणाली, या सभेत माझा एक शत्रू आहे. कृपया महाराज माझ्या मागणीवर त्याला फाशीची शिक्षा देऊन द्या. राजा उत्तर देतो, हे राणी, त्या चोराला तुम्ही आमंत्रित करून माझ्या समोर आणा. मग राणी राजकुमार विश्वजितचा हात धरून त्याला राजाच्या समोर आणते. त्या क्षणी राजा आपल्या सैनिकांना आदेश देतो, तत्काळ या चोराला फाशी देण्यासाठी जल्लादाकडे घेऊन जा. प्रिय मित्रांनो, याच वेळी राजकुमार विश्वजितचा जो सेठ होता तोही तिथे पोहोचतो. तो घाबरलेला राजकुमाराच्या जवळ जातो आणि विचारतो, तुम्ही त्या नर्तकीला काय चोरी केलाय आणि ज्यामुळे ती तुम्हाला शत्रू आणते आणि तुमच्या मृत्यूसाठी तोडगा काढते? राजकुमार विश्वजित आपल्या सेठला उत्तर देतो, हे सेठ, मी काहीही चोरी केली नाही. मला फक्त राजा समजावून सांगावे की मला फाशी देण्यापूर्वी मी 2 गोष्टी सांगू इच्छितो. कदाचित त्या ऐकल्यानंतर मला वाचण्याची संधी मिळेल. तर सेठ त्याच्या या शब्दांवर विचार करून आपल्या व्यापारी मित्रांशी चर्चा करतो. सेठ म्हणतो, मित्रांनो, राजा न्याय करेल किंवा आपल्याला हे शहर सोडून कुठेतरी जायचं आहे. आपण सर्वजण राजासमोर जाऊन त्याला सांगूया की आपला मुनीम निर्दोष आहे आणि तो त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार नाही. तो 2 गोष्टी सांगू इच्छितो, त्याआधी त्याला मारू नका. अशा प्रकारे व्यापारी एकत्र होऊन राजासमोर पोहोचतात आणि राजासमोर जाऊन म्हणतात, हे राजन, आपला मुनीम निर्दोष आहे. त्याने सांगितले की त्यांना 2 गोष्टी सांगायच्या आहेत. आपण त्या ऐकून त्याला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घ्या. राजा व्यापाऱ्यांच्या शब्दावर विचार करून म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमच्या मुनीमाला आमंत्रित करा. मग राजकुमार विश्वजितला राजाच्या समोर आणलं जातं. राजा त्याला म्हणतो, तुम्ही काय सांगू इच्छिता ते माझ्या समोर खुल्या शब्दात सांगा. त्यावर राजकुमार विश्वजित उत्तर देतो, महाराज, मी कोणता गुन्हा केला आहे ज्यामुळे तुमच्या मंत्र्यांनी माझ्या मृत्यूसाठी आदेश दिला? मी त्या नृत्य कलेचा चोर नाही, मी त्या स्त्रीचा शत्रू नाही. राजा त्याला उत्तर देतो, तुम्ही त्या नर्तकीचा शत्रू आहात. राजकुमार विश्वजित म्हणतो, नाही महाराज, मी त्या कुलटेचा तिचा पती आहे आणि तिला मला विहिरीत ढकलून फकीरासोबत फरार झाली. आता राजकुमारी रत्नावतीला हे समजते की परिस्थिती वाईट होऊ लागली आहे. ती राजासमोर उभी राहते आणि म्हणते, हे महाराज, मी चरित्रहीन नाही, मी कुलटा नाही. तो जे सांगतो आहे ते खोटं आहे. मी त्याला ओळखतही नाही. तो माझा चोर आहे. मी फक्त एवढंच सांगते की तो माझा शत्रू आहे. त्यानंतर राजकुमार विश्वजित उत्तर देतो, महाराज, ठीक आहे, जरी माझी पत्नी नसेल तर ती सर्व वस्तू जी मी मार्गात तिला दिल्या होत्या ती मला तिच्याकडून परत मिळवून द्या. मग राजकुमार विश्वजित राणी रत्नावतीकडे पाहू लागला. त्याने आपली अमानत परत घेण्याची गोष्ट सांगितल्यावर राजकुमारी रत्नावतीने ते सहजपणे स्वीकारले. त्यानंतर राजकुमार विश्वजित म्हणतो, ठीक आहे, आता तुम्ही गंगाजल हातात घ्या. तुमचा न्याय याच सभेत सर्वांसमोर होईल. राजकुमारी रत्नावतीने गंगाजल घेतले आणि ते जमिनीवर ठेवले आणि म्हणाली, ज्या वस्तू मला मार्गात दिल्या होत्या त्या मी आज परत देत आहे. त्याच वेळी राजकुमार विश्वजितने गंगाजल घेतले आणि सांगितले, ज्या वस्तू मी मार्गात राणीला दिल्या होत्या त्या मी आज परत घेत आहे. राजकुमारी रत्नावतीने गंगाजल घेतले आणि म्हटले, ज्या वस्तू त्याने मला दिल्या आहेत आणि होत्या त्या मी त्याच्या सांगण्यावरून परत देत आहे. त्या क्षणी राजकुमारी रत्नावतीच्या शरीरातून प्राण निघून गेले. मोर म्हणतो, प्रभू, हे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि राजा देखील चिंतेत पडला. मग राजा राजकुमार विश्वजितला विचारतो, आखिर काय घडले, मला सत्य सांगा. त्यावर राजकुमार विश्वजित आपली कहाणी सांगू लागला. त्याने आपल्या जीवनातील सर्व घटनांचा खुलासा केला. त्याच्या राज्यातून बाहेर काढण्यापासून ते आतापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या.
राजा हे सर्व लक्ष देऊन ऐकतो आणि पूर्ण कथा ऐकून त्याने राजकुमार विश्वजितला आपली गळाभेट दिली. मोर पुढे म्हणतो, प्रभू, मी ही कथा ऐकली आहे आणि आता मला स्त्रियांपासून तिटकारा लागलाय. मी हा वादा करू शकतो की आज जगात स्त्री पुरुषांपेक्षा जास्त पापी आणि विश्वासघाती आणि धोकेबाज असते. प्रिय मित्रांनो, त्यावेळी मोर ही कथा माता पार्वती आणि भगवान शिव यांना सांगतो आणि म्हणतो की स्त्री पुरुषांपेक्षा जास्त विश्वासघाती आणि पापी असते. ही कथा ऐकून भगवान शिव आणि माता पार्वती अचंबित होतात. माता पार्वती म्हणतात, मला असं वाटतं की मोर हे खरेच म्हणतोय. स्त्रीमधून एक किंवा दोनच खरी आणि इमानदार आणि चरित्रवान असतात, परंतु त्यांच्या बाहेर पुरुषांमध्ये असे काही प्राणी असू शकतात जे पापी आणि विश्वासघाती असू शकतात. भगवान शिवांनी मोरणीला विचारले, तू हे कसे सिद्ध करशील की पुरुष हा सर्वात मोठा पापी आणि विश्वासघाती असतो आणि तो कोणत्या वेळी फसवतो? भगवान शिवांचे हे बोल ऐकून मोरणी म्हणाली, प्रभू, आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. त्या गोष्टीतून हे स्पष्ट होईल की स्त्रीच्या तुलनेत पुरुष जास्त पापी, दुराचारी आणि विश्वासघाती असतो. तसेच तो कोणत्या वेळी फसवतो हेही तुम्हाला समजेल. मोरणीने भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या समोर गोष्ट सांगायला सुरुवात केली. मोरणी म्हणाली, हे प्रभू, एका गावात एक सेठ राहत होता. त्या सेठाचा एक मुलगा होता जो रात्रंदिवस जुगार आणि सट्टा खेळत असे. सेठाने त्याला खूप समजावले, पण तो काही समजला नाही. अखेर सेठाने खूप प्रयत्न करून त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला, पण तो सुधारला नाही आणि शेवटी सेठाचा मृत्यू झाला. परंतु मुलगा तसाच राहिला. वडिलांच्या मृत्यूनंतर तो आणखीनच बिघडला. त्याने वडिलांची सर्व संपत्ती आणि जमीन सट्ट्यात घालवली. सट्टेबाजीत त्याची सगळी संपत्ती संपली. बर्बाद झाल्यावर तो गाव सोडून निघून गेला. तो मुलगा गाव सोडून गेला आणि पुन्हा परतला नाही. तो भटकत एका मोठ्या शहरात पोहोचला. त्या शहराच्या राजवाड्यासमोर जाऊन बसला. राजा त्या मुलाला पाहतो आणि विचार करतो की हा मुलगा खूप देखणा आहे. कदाचित तो एखादा श्रीमंत सेठाचा किंवा राजाचा मुलगा असेल. राजा त्याला बोलवण्याचे आदेश देतो. सैनिक त्या मुलाला राजाकडे घेऊन जातात. राजा त्याला विचारतो, बाळा, तू कुठून आलास? तू खूप सुंदर आणि साधा भोळा दिसतोस. तू कोण आहेस आणि तुला काय अडचण आहे? मुलगा उत्तर देतो, राजा साहेब, मी एक मोठा व्यापारी आहे. प्रवासात मला काही गुंड आणि चोरांनी लुटले, त्यामुळे मी इथे आलो आहे. मुलांचे बोल ऐकून राजा त्याच्यावर विश्वास ठेवतो. मुलगा पुढे म्हणतो, राजा साहेब, माझे सगळे सामान चोरांनी लुटून नेले आहे. माझ्याकडे आता काहीही उरलेले नाही. खाण्यासाठीही काही नाही. मला माझ्या गावाला परत जाण्यासाठी पैशांची गरज आहे. राजा त्या मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. मुलगा म्हणतो, राजा साहेब, जर तुम्ही मला थोडीशी मदत केली तर मी माझ्या गावाला जाऊ शकेन. तुमच्यावर माझे खूप उपकार होतील. राजा त्या मुलाला बोलण्याला फुलतो आणि विचार करतो, हा मुलगा व्यापारी आहे आणि खूप सुंदर आहे. माझ्या राज्यात माझा मुलगा नाही, फक्त एकच मुलगी आहे. माझ्या मृत्यूनंतर हा मुलगा माझ्या राज्याची जबाबदारी घेऊ शकेल, कारण तो देखणा, ज्ञानी आणि व्यापारी आहे. हीच गोष्ट विचारून राजा मनात विचार करू लागला की मी माझ्या मुलीशी लग्न या मुलाशी करावं आणि तो माझ्या घराचा जावाई बनून राहू शकेल आणि येणाऱ्या काळात तो माझ्या राज्याचे व्यवस्थापन करू शकेल. हा विचार करत राजा त्या मुलाशी बोलला, बेटा, मी माझ्या कन्येशी लग्न तुझ्याशी करावं आणि तर तुम्हाला काही हरकत आहे का? प्रिय मित्रांनो, त्या मुलाने राजांची गोष्ट ऐकून मनात आनंदी होऊन राजाने सांगितलेल्या गोष्टीला मान्य करत राजा म्हणाला, हो राजा साहेब, मी तयार आहे आणि तुमचा आदेश असेल तर मी नक्कीच मान्य करेल. राजा आपल्या कन्येचे लग्न त्या मुलाशी करतो आणि मोठ्या प्रमाणात संपत्ती, दौलत, दास दासी देऊन त्याच्या मुलीला त्या मुलासोबत विदा करतो. मित्रांनो, जेव्हा तो मुलगा राजा मुलीला घेऊन जातो तेव्हा रस्त्यात त्यांना एका जंगलात जावं लागतं. त्या जंगलात तो मुलगा राजा मुलीला सांगतो, बघ, आता तुम्ही माझी पत्नी आहात आणि पत्नीचे कर्तव्य आहे की ती पतीची प्रत्येक गोष्ट मान्य करावी. तो मुलगा सांगतो, हे जंगल खूप घनदाट आहे आणि इथे लुटेऱ्यांचा धांग लागलेला आहे. याच जंगलात लुटेऱ्यांनी माझा सारा माल लुटला होता. म्हणून तुमच्याकडे जे सगळी गहणे आणि दागिने असतील ते सर्व दागिन्यांना काढून मला देत चला, नाहीतर लुटेरे तुमच्याकडून ते दागिने चोरून घेतील. म्हणून मित्रांनो, पत्नी आपल्या पतीवर विश्वास ठेवते आणि हे सदा येणारे सत्य आहे की पत्नी पतीवर विश्वास ठेवते. त्या पत्नीने पूर्ण विश्वास ठेवून सांगितले, आणि ठीक आहे जी, जर तुम्ही सांगत आहात तर मी माझी सगळी दागिने काढून तुम्हाला देत आहे. त्या राजा मुलीने तिची सगळी दागिने काढून त्याला दिली. मित्रांनो, तो मुलगा त्या पत्नीच्या दागिन्यांना त्यांच्या कमरेला बांधतो आणि राजाने दिलेल्या
साऱ्या धन दौलतचा एकत्र करून ठेवतो. नंतर रस्त्यात थांबून विश्रांती घेत असताना तो मुलगा सर्व दास दासींना मारून टाकतो आणि त्या मुलीला जवळच्या विहिरीत ढकलतो आणि साऱ्या सामानासोबत पळून जातो. तो मुलगा विचारतो की सर्वांना मारून टाकलाय आणि पत्नीला विहिरीत ढकललाय, आता तीही मरेल आणि मी या पैशांमधून आरामात जीवन व्यतीत करू शकेन. मी जितके जुगार खेळू, जितके सट्टा लावू तितकेच कमी आहे. परंतु मित्रांनो, त्या मुलीला विहिरीत फेकल्यावरही मी ती मरण पावली नाही आणि तिने एक दोरी पकडली आणि जोरजोराने आवाज केला की मला विहिरीतून बाहेर काढा. मित्रांनो, रस्त्यात काही लोक जात होते आणि त्यांनी त्या मुलीची आवाज ऐकली आणि ती विहिरीतून बाहेर काढली आणि ती मुलगी परत आपल्या राज्यात आपल्या वडिलांच्या घरी पोहोचली. तिच्या वडिलांनी तिला विचारले, माझ्या मुली काय झालं, तुम्ही परत कशी आली? ती मुलगी उत्तर देते, पिताश्री, रस्त्यात आम्हाला काही गुंड भेटले होते आणि त्याने आमच्यावर अत्याचार केला, सर्व दास दासींना मारून टाकले आणि मला विहिरीत ढकलले. माझ्या पतीचा काही ठाव ठिकाणा नाही. मित्रांनो, ती मुलगी पतिव्रता होती म्हणून तिने त्या घटनेबद्दल आपल्या वडिलांना काही सांगितले नाही. काही दिवस तिला आपल्या वडिलांच्या घरी राहायला लागली आणि काही वेळानंतर तो मुलगा पुन्हा त्या राजा दरबारी येतो. आपल्या सासरच्या राज्यात मित्रांनो, त्याने जे सगळे धन लुटून घेतले होते ते सट्टा आणि जुगारामध्ये उडवले होते. जेव्हा त्याच्याजवळ एकही पैसा उरला नाही तेव्हा तो पुन्हा आपल्या सासऱ्याच्या घराकडे जातो. तो विचार करतो, मी सासरेला सांगतो की सासरेजी, तुम्ही लवकरच बाबा होणार आहात. हे ऐकून सासरे मला खूप पैसा देतील आणि मी त्या पैशातून परत ऐश करीन. हे विचारून तो पुन्हा त्या राजाच्या महालात जातो. मित्रांनो, त्या मुलाला महालात पोहोचण्यापूर्वीच त्याची पत्नी त्याला भेटते. ती मुलगी आपल्या पतीला पाहून पहिल्यांदा थोडी चिडलेली असते. परत नंतर ती त्याला बोलवते आणि म्हणते, बघाजी, मी आपल्या वडिलांना काही सांगितले नाही. मी त्यांना सांगितलं की रस्त्यात काही लुटेऱ्यांनी आम्हाला लुटलं आणि दास दासींना मारून टाकलं आणि मला विहिरीत ढकलले आहे आणि माझ्या पतीचा काही ठाव ठिकाणा नाही. हेच तुम्ही देखील माझ्या वडिलांना सांगितले पाहिजे. मित्रांनो, त्या मुलाने त्याच्या पत्नीची गोष्ट ऐकून आनंदित होतो आणि त्याला वाटतं की माझी पत्नी तर खरोखरच पतिव्रता आहे. पण कुत्र्याच्या शेपटीला कितीही वर्ष पण सरळ ठेवा, ती कायम वळलेलीच असते आणि वळलेली राहते. असाच प्रकार त्या मुलाच्या बाबतीत आहे. त्याचं वर्तन कधी सुधरेल असं नाही. तो पुन्हा राजा दरबारी जातो आणि पत्नीने सांगितलेल्या गोष्टींचं राजाला सांगतो. राजा त्या मुलाच्या गोष्टीला विश्वास ठेवतो. त्यानंतर तो मुलगा पुन्हा आपल्या पत्नीला म्हणतो, बघा, मी तुमची माफी मागितली आहे. मला कधीच समजलं नाही की असं काय घडेल, की मी तुमच्यासोबत असं वागलो आहे. पण आता मला माझ्या चुका कळाल्या आहेत. आता मी तुम्हाला परत घेऊन जात आहे. तुम्ही उद्या सकाळी तयार राहा, मी तुम्हाला घेऊन जाईन. आता तुम्ही जाऊन झोपा. सगळे घराचे सदस्य झोपले. राजा झोपला, त्याची पत्नी झोपली आणि तो मुलगा मध्यरात्री उठून राजाचा तलवारीने गळा कापतो आणि त्याच्या पत्नीचा गळा देखील कापतो आणि सर्वांना मारून सारं धन आणि ती स्त्रीचे दागिने चोरून तो पुन्हा आपल्या गावी परत जातो. या प्रकारे मोरनी म्हणते, आता मला सांगा, या संसारात सर्वात मोठा पापी आणि विश्वासघाती कोण आहे? आता न्याय तुमच्याच हाती आहे. आपल्याला सांगा, या संसारात सर्वात मोठा पापी आणि विश्वासघाती कोण आहे? तेव्हा भगवान शिव म्हणतात, मी तुमच्या दोन्हींची कथा मोठ्या ध्यानपूर्वक ऐकली आहे आणि आता मी त्यावर न्याय करतो. खरे तर संसारात स्त्री आणि पुरुष यांच्यातील सर्वात मोठा पापी आणि विश्वासघाती कोण असावा हे सांगणं कठीण आहे. पण नक्कीच हे सत्य आहे की जेव्हा माणसाची विचारशक्ती त्याच्या स्तरापेक्षा खाली जात असते तेव्हा तोच माणूस पापी आणि विश्वासघाती होतो. मग तो स्त्री असो किंवा पुरुष. माणसाने कोणतेही पाप करण्यापूर्वी त्याला हे विचारून पाहायला हवं की तो जे करत आहे ते योग्य आहे की नाही. पापी आणि विश्वासघाती होण्यासाठी माणसाची जात आणि लिंग महत्वाचे नाही, त्याची विचारशक्ती आणि प्रेमभावना याचे परिणाम असतात. खरंच माणसाची विचारशक्ती जेव्हा त्याच्या स्तरापेक्षा खाली जात असते तेव्हा तो पापी आणि विश्वासघाती होतो, मग तो स्त्री असो किंवा पुरुष. या प्रकारे भगवान शिव त्या मोर आणि मोरणीला न्याय देतात. आता मित्रांनो, पुढे निळकंठ पक्षाने पण सांगितले की कितीही पतिव्रता असली स्त्री तर या 3 गोष्टींना कधी तिला सांगू नका, नाहीतर तुम्हाला खूप पश्चाताप होईल. हे एक प्राचीन कालखंडाचे उदाहरण आहे. एक दिवशी एक सपेरांचा झुंड एका जंगलात जात होता. ते जंगलातून जात असताना त्यांना एक छायादार वृक्ष दिसला आणि ते त्या वृक्षाच्या छायेत विश्रांती घेऊ लागले. त्याच वेळेला त्या वृक्षाच्या जवळ एक सापाचे बिळ दिसले आणि एक सपेराने लक्षात घेतले की येथे काही साप असू शकतात आणि त्याने आपल्या साथीदारांना सांगितले
की आपल्याला हे बीळ उकरून पाहायला हवं. आणि सर्व सपेरे एकत्र झाले आणि त्या सापाचे बिळाला उकरून पाहायला सुरुवात केली. त्यातून एक भयंकर काळा नाग बाहेर आला, ज्याला ते सर्व पकडून त्यांच्या पिटारात बंद करून घेऊन गेले. आणि काही अंतरावर ते सपेरे विचार करतात की त्या नागाचं विष काढू आणि त्याला निरापद करू. आणि ते पिटारे उघडतात, पण त्यात नाग नाही. त्याच ठिकाणी एक सुंदर आणि किमती नवलखा हार ठेवला होता. सर्व सपेरे यावर हैराण झाले, कारण त्यांना काही समजतच नव्हतं की नाग कुठे गेलाय आणि किमती हार कसा आलाय. परंतु त्यांनी विचार केला की हार खूप किमती आहे आणि यापेक्षा चांगलं काहीही होऊ शकत नाही. म्हणून ते हार घेऊन राजा सूर्यप्रतापाच्या महालात जातात. राजा आणि त्यांचे मंत्री दरबारात बसले होते. त्याच वेळी सपेऱ्याचा झुंड दरबारात येतो आणि ते राजासमोर प्रणाम करतात. राजा सपेऱ्यांना बसायला सांगतात आणि त्यांच्याकडून येण्याचे कारण विचारतात. सपेरे सांगतात, महाराज, आम्ही साधे सपेरे आहोत. आम्हाला तुमच्याकडे येण्याचे कारण काय होऊ शकते, परंतु आमच्याकडे एक अत्यंत किमती हार आहे, जो तुमच्या महाराणींच्या गळ्यात शोभेल. सपेरे पुढे म्हणतात, महाराज, असा हार तुम्ही कधीही पाहिला नाही. राजा सूर्यप्रताप म्हणतात, दाखवा, कसा आहे तो हार. त्यावर सपेरे ते पिटारे उघडून दाखवतात, ज्यामध्ये त्यांचा विचित्र हार ठेवलेला असतो. त्या विचित्र हाराला पाहून राजा आणि त्याचा सर्व दरबार आश्चर्यचकित होतो. राजा म्हणतो, तुम्ही हा विचित्र हार कुठून आणला? सपेरे सांगतात, महाराज, आम्हाला हा रस्त्यात सापडला आणि आम्ही ठरवले की हार तुमच्याकडे भेट म्हणून द्यावा. राजा म्हणतो, ठीक आहे, आम्ही तुमची भेट स्वीकारतो. हा हार पाहून महाराणी खुश होईल. आणि राजा त्यांच्या मंत्रीला आदेश देतो की सपेऱ्यांना योग्य इनाम देऊन आणि सन्मानपूर्वक त्यांना दरबारातून जाऊ द्यावे. आणि सपेरे मोठ्या धनासह दरबारातून बाहेर पडतात आणि राजा त्यांचा हार टोकरीसह आपल्या सोबत महालात घेऊन जातो. संध्याकाळी दरबार संपल्यानंतर राजा महालात जातो आणि महाराणीला सांगतो, आज मी तुमच्यासाठी एक सुंदर उपहार आणलाय, जो तुम्ही पाहिल्यावर खूप खुश होईल. आणि राणी विचारते, महाराज, तुम्ही काय आणले आहे? राजा त्या टोकरीला राणीकडे ढकलून सांगतो, जरा बघा, तुम्हाला विश्वास होईल. राणी त्या टोकरी उघडते आणि त्यात एक सुंदर तेजस्वी छोटा बालक आढळतो. त्या बालकाच्या चेहऱ्यावर दिव्य तेज चमकत आहे. राणी म्हणते, महाराज, यात एक सुंदर बालक झोपले आहे. राजा म्हणतो, नाही राणी, यात एक बालक नाही, हा नवलखा हार आहे. हे बालक कसे झाले? राजा राणीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत नाही, म्हणून तो स्वतः त्या टोकरीत पाहतो. त्याला पाहून राजा आश्चर्यचकित होतो, कारण त्या टोकरीत खरंच एक सुंदर बालक आहे. राजा आणि राणी दोघेही आनंदित होतात, कारण राजा आणि राणीला आधीपासूनच संततीचा अभाव होता. हे दोघे विचार करतात की हा बालक त्यांना देवाने दिलाय आणि ते त्यांचे पुत्र समान मानून त्याची काळजी घेणार आहेत. आणि याची कुणालाही माहिती नसते की राजा जो हार खरेदी केला होता तो नंतर बालक बनला होता. पण राजाच्या काही दास्या त्या दोघांचे बोलणे ऐकत होत्या. राणीने विचारले, महाराज, हा बालक तुम्हाला कोणी दिला? राजा म्हणाले, राज्य दरबारात एक सपेऱ्याचा गट आला होता. त्यांनी आम्हाला एक पिटारीमध्ये ठेवलेले नवलखा हार भेट दिले होते. परंतु ईश्वराच्या कृपेने दरबारातून महालात येताना तो हार सुंदर बालकात रूपांतरित झाला. आजपासून हा बालक आमचा पुत्र आहे आणि भविष्यात हा आमच्या राजगद्दीचा हकदार होईल. त्याच दिवशी राजा आणि राणी त्या बालकाला आपल्या पुत्रांसारखे पालन करण्यास सुरुवात करतात. एक दिवस राजा आपल्या दरबारात घोषणा करतो, आमच्या राणीच्या गर्भातून एक सुंदर पुत्र जन्मलाय. हे ऐकून राजा आणि राणीच्या प्रजेत आनंदाचा ठणकावा होतो. संपूर्ण नगरात उत्सव साजरा केला जातो. राजा आणि राणी खूप आनंदी होते आणि त्या बालकाचे पालन उत्तम प्रकारे होत होते आणि सर्व काही चांगले चालले होते. आणि तो बालक मोठा होऊ लागला. जसा काळ जात होता त्याचा तरुण होण्याची वेळ आली. आणि एक दिवस राजा विचार करू लागला की आता वेळ आली आहे की माझ्या पुत्राचा विवाह केला जावा. राजा राणीला सांगतात, आता आमचा पुत्र विवाहाच्या वयाचा झालाय आणि त्याचा सुंदर कन्येशी विवाह केला जावा. राणीला राजाचा प्रस्ताव आवडतो आणि ती म्हणते, महाराज, शुभ कार्यात देरी कशाला? जितके लवकर होईल तितके चांगले. आपले पुत्राचे विवाह करा. राजा सूर्यप्रताप यांच्या राज्याला लागून दुसरे एक राज्य होते, जिथे राजा विश्व नरेश राज्य करत होता. त्या राजाची एक सुंदर कन्या होती, जिचे नाव इंदुमती होते. राजा विश्व नरेशने त्या कन्येला सर्व विद्यांमध्ये पारंगत केलं होतं, त्यामुळे ती कन्या 16 विद्यांमध्ये निपुण होती. राजा विचार करत असतो की आता त्याला आपल्या कन्येचा विवाह करावा लागेल. त्यावर राजा दरबारात पुरोहितांना बोलावतो आणि त्यांना टीका सामग्री देऊन सांगतो,
तुम्ही जाऊन आमच्या कन्येसाठी योग्य राजकुमार शोधा आणि त्याला टीका करून आणा. पुरोहित सामग्री घेऊन इतर राज्यांमध्ये निघून जातात आणि अनेक राज्यांमध्ये फिरतात, पण त्यांना इंदुमतीसारखा तेजस्वी आणि सुंदर राजकुमार मिळत नाही. तेव्हा ते फिरत फिरत परेशान झाले. अखेर चालत चालत राजा सूर्यप्रतापाच्या नगरीत पोहोचले. राजा सूर्यप्रतापाचा दरबार सजला होता. अचानक पुरोहित दरबारात येतो आणि राजा सूर्यप्रताप लगेच समजून जातात की हा कोण ब्राह्मण आहे जो इतर कोणाची राजाची कन्या घेऊन इथे आलाय. राजा पुरोहिताला विचारतात, तुम्ही कोण आहात आणि कुठून आले आहात? पुरोहित म्हणतो, महाराज, मी राजा विश्वनरेशाचा पुरोहित आहे आणि त्याच्या कन्या इंदुमतीचा टीका घेऊन आलो आहे. आणि आमच्या राजा यांच्या कन्येशी रूप अत्यंत आकर्षक आहे आणि ती 16 विद्यांमध्ये पारंगत आहे. आम्ही ऐकले आहे की आपल्या राजकुमार सुद्धा विवाहासाठी योग्य आहेत. राजा सूर्यप्रताप म्हणतात, आमच्याकडे एक पुत्र आहे जो खूप सुंदर आणि योग्य आहे. पण राजा सूर्यप्रतापांना हे माहिती नव्हते की त्यांचा पुत्र एक नाग आहे. त्यांचा पुत्र पुरोहिताला दाखवलं आणि पुरोहित त्या राजकुमाराला पाहून खूप आनंदित झाले. त्यांनी राजकुमारी इंदुमतीच्या विवाहासाठी तो राजकुमार पसंत केला आणि आपलं राज्य घेऊन परतले. आणि काही वेळाने विवाहाचं योग्य वेळ आली आणि राजा सूर्यप्रताप आपला पुत्र सजवून नवरदेव बनवून राजा विश्वनरेशाच्या राज्यात राजदरबारात घेऊन पोहोचले. तिथे पोहोचल्यावर राजा विश्वनरेशांनी त्यांच्या मोठ्या आदराने स्वागत केला आणि आपल्या कन्येचा विवाह राजकुमारासोबत केला. या प्रकारे राजा सूर्यप्रतापांनी आपल्या पुत्रांचा विवाह करून राजधानीत परत आले. हळूहळू वेळ जात राहिला आणि एक दिवस राणीने राजा सूर्यप्रतापांना सांगितले, आणि महाराज, आता आपल्या पुत्राला राज्याची जबाबदारी द्यावी. त्याला राजकारणाचा अनुभव घेणं आवश्यक आहे. त्या दिवशी राजा सूर्यप्रतापांनी आपल्या पुत्राला युवराज घोषित केलं. राजा सूर्यप्रताप आता निश्चित होऊन राहू लागले आणि राजकुमार खूप चांगल्या पद्धतीने राज्य चालवू लागले. एक दिवस राजकुमारी इंदुमती आपल्या दासीसोबत बोलत होती. दासी राजकुमारीला सांगते, महाराणी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्हाला तुमचा पती राजकुमार आहे, त्याला विचार करा की त्यांचे माता पिता कोण आहेत. दासीच्या बोलण्यावरून राजकुमारीला खूप आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, तुम्ही काय सांगत आहात? आमचा पती राजकुमार सूर्यप्रतापांचा पुत्र नाही का? दासी म्हणते, नाही राजकुमारी, तुम्ही मोठी चूक करत आहात. तो राजकुमार सूर्यप्रतापांचा पुत्र नाही आहे. मला ते सर्व माहिती आहे, परंतु जितकं माहिती आहे तो त्यांचा पुत्र नाही आहे. आपण स्वतः आपल्या पतीला विचारून बघा. आता राजकुमारी इंदुमतीच्या मनात तिच्या पतीबद्दल शंका निर्माण होऊ लागली. ती विचार करू लागली की संध्याकाळच्या वेळी जेव्हा राजकुमार महालात येतील तेव्हा मी त्यांच्याशी हा प्रश्न नक्कीच विचारेन. राजकुमार जेव्हा संध्याकाळी महालात परत येतात तेव्हा राजकुमारी इंदुमती त्यांना म्हणते, महाराज, मला आपल्याशी एक प्रश्न विचारायचा आहे. राजकुमार विचारतात, प्रश्न काय आहे? राणी, तुम्हाला काय विचारायचं आहे? राजकुमारी म्हणते, मला तुमच्या हेच विचारायचं आहे की तुमचे माता पिता कोण आहेत आणि तुम्ही कोणत्या वंशाचे आहात. हे ऐकून राजकुमार उत्तर देतो, राणी, काय तुमचं मगाशी काहीतरी घडले आहे का? महाराज, सूर्यप्रताप आणि महाराणींचं माझे माता पिता आहेत. राजकुमारी म्हणते, नाही महाराज, आज तुम्ही मला काहीतरी लपवताना दिसत आहात. कृपया सत्य सांगितलं तर. तुम्ही मा गंगेची तुम्हाला शपथ आहे आणि मला हे भेद नक्की सांगितलं पाहिजे. राजकुमार आता धर्मसंकटात सापडतात. ते विचार करू लागतात की कसं काहीतरी या प्रश्नाचे तिच्या मनात शंका निर्माण केली आहे. कोणीतरी तिला गंडा घातलाय आणि ती प्रश्न न विचारता राहणार नाही. राजकुमार आपल्या पत्नीला समजवण्याचा प्रयत्न करतो, देवी, मी महाराजांचा पुत्र आहे, तर तुम्ही माझा वेळ वाया का घालवता? फालतू विचार करू नका. पण राजकुमारी जिद्दी होऊन म्हणते, नाही, तुम्ही मला सांगणारच, नाहीतर मी जेवण घेणार नाही. मी समजेल की तुम्ही मला खोटं प्रेम करत आहात. हे ऐकून राजकुमार म्हणतात, ठीक आहे, तुम्ही माझ्या मागे लागला तर मी तुम्हाला हे सर्व सांगितलं पाहिजे, पण इथे नाही. आम्ही महालातून बाहेर जाऊ आणि जंगलात जाऊन तिथे मी तुम्हाला सर्व सांगेल. म्हणून त्यानंतर रथ सजवला जातो आणि राजकुमार व राजकुमारी इंदुमती दोघेही बैठकीला निघतात. ते महल सोडून जंगलाच्या दिशेने निघतात आणि एका नदीच्या किनाऱ्यावर पोहोचतात. नदी पाहून राजकुमारी इंदुमती विचारते, महाराज, तुम्ही मला या नदीकडे का आणले? या नदीचा तुमच्याशी काही संबंध आहे का? राजकुमार उत्तर देतात, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मान्य करा आणि माझ्या वंशाबद्दल प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्हाला खूप पछतावा होईल. काहीतरी सत्य सांगितलं आहे. बालहट्ट आणि प्रिया हट्ट हे दोन्ही खूप वाईट हट्ट असतात. म्हणून
राजकुमाराने कितीही समजावलं तरी राजकुमारी इंदुमती ऐकण्यास तयार नव्हती आणि ती म्हणाली, नाही महाराज, मला हे नक्की सांगितलंच पाहिजे की तुमचे माता पिता कोण आहेत आणि तुम्ही कोणत्या वंशाचे आहात. राजकुमारी इंदुमतीच्या आग्रहावरून राजकुमार नदीमध्ये उतरत जातो आणि कमरभर पाण्यात जाऊन म्हणतो, राणी, अजून वेळ आहे, तू मला हा प्रश्न विचारू नकोस, नक्की गडबड होईल. राजकुमारी म्हणाली, काहीही झालं तरी मी हा प्रश्न नक्कीच विचारणार. त्यावर राजकुमार नदीच्या खोल पाण्यात उतरतो आणि छातीभर पाण्यात पोहोचल्यावर पुन्हा राजकुमारीला समजावतो, राणी, मला काहीही विचारू नका, हे जाणून घेणं तुमच्या वाईटात जाईल. पण राजकुमारी हट्टी होऊन म्हणते, काही झालं तरी तुम्हाला मला हे भेद सांगावंच लागणार आहे. राजकुमार त्यानंतर आपल्या असली नागरूप धारण करतो आणि नदीच्या पाण्यावर आपले फण फेकतो आणि त्यानंतर राजकुमार पाण्यात सामावून जातो आणि त्यानंतर परत बाहेर येत नाही. राजकुमारी इंदुमतीने राजकुमाराला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कुठेही दिसला नाही. त्यानंतर खूप वेळ झाल्यानंतर आणि राजकुमार परत आला नाही. राजकुमारी इंदुमती घाबरली, कारण तिचा पती आता नाग बनून निघून गेला होता. इंदुमतीने तिथे राजकुमाराला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, खूप वेळ वाट पाहिली, पण तो कुठेही सापडला नाही. त्यानंतर इंदुमती आपल्या रथासह सारथीसोबत महालाच्या दिशेने निघते आणि राजा सूर्यप्रतापांना सांगायला जाते की महाराज, आपला पुत्र नदीत बुडाला आहे. सारथी राजाला ही बातमी देतो की महाराज, आपला पुत्र नदीत बुडाला आहे. आणि हे ऐकून राजा अतिशय दुःखी होतो आणि आपल्या सैनिकांना आदेश देतो की जाऊन नदीतील पाणी काढून राजकुमाराचं शव तुम्ही नक्की शोधा आणि तुम्हाला ते सापडेल बघा. आणि राजाचे सैनिक आणि राणी इंदुमती आणि राजा व महाराणी यांच्यासोबत त्या नदीकडे जातात. नदीच्या विविध ठिकाणी जाळं टाकलं जातं, पण काहीच मिळत नाही. नदीतील अनेक गोताखोर राजकुमाराचं शव शोधतात, पण काहीही सापडत नाही. शेवटी राजा आणि राणी व राजकुमारी इंदुमती निराश होऊन महालात परत येतात. राजा सूर्यप्रताप वृद्ध झाले होते आणि त्यांच्या मनात असं होतं की त्यांचा पुत्र नदीत बुडून मृत्यू झालाय. महाराणी इंदुमती देखील खूप दुःखी होऊ लागली आणि ती स्वतःला दोष देत होती की मी खूप वाईट केलं, माझ्या या कर्मामुळे आज माझा पती माझ्यापासून दूर गेलाय. जर मी त्याच्या वंशाबद्दल विचारू नये असे ठरवलं असतं तर कदाचित माझा पती माझ्यापासून दूर न गेला असता. पण राजकुमारी इंदुमती खूप विद्वान होती, 16 विद्यांमध्ये निपुण होती. तिने खूप विचार केला आणि एक उपाय सुचवला. राजकुमारीने आपल्या संपूर्ण नगरात घोषणा केली की जो कोणी तिला काही नवीन गोष्ट सांगेल त्याला योग्य इनाम दिला जाईल, नाहीतर आपबीती किंवा प्राचीन घटनांशी संबंधित काहीतरी कथा सांगणाऱ्याला त्याचे योग्य इनाम दिले जाईल. त्यानंतर महाराणी इंदुमती रोज नवीन कथा ऐकत होती. राणी इंदुमतीच्या दरबारी कथा कथन करणाऱ्यांची एक मोठी गर्दी जमली होती. कुणी रामायणाची कथा सांगत होते तर कुणी एखाद्या राजाच्या इतिहासाची कथा सांगत होते. याप्रमाणे राजकुमारी इंदुमतीचा दिवसभर हे काम होत होता, म्हणून ती नवनवीन गोष्टी ऐकत होती. असे काही काळ गेले. एक दिवस त्या राज्यातील एक वृद्ध व्यक्ती जवळच असलेल्या जंगलातून जात होता. जंगल पार करत असताना त्याला रात्र होऊ लागली. रात्री झाल्यावर त्याला विचार आला की आता रात्री पुढे जाणे धोक्याचे ठरू शकते, कारण जंगलात हिंसक प्राणी असू शकतात. त्यामुळे त्याने त्या जंगलात एका पिंपळाच्या झाडावर चढून बसण्याचे ठरवले. रात्रीचा वेळ होता आणि वृद्ध व्यक्तीला भीतीमुळे झोप येत नव्हती. रात्री 12च्या सुमारास त्याने पाहिले की एक झाडू लावणारा आला आणि संपूर्ण जंगलात झाडू लावला. त्यानंतर त्याने पाहिले की एक पाणी शिंपणारा व्यक्ती आला आणि सर्वत्र पाणी शिंपडले. त्यानंतर पाहिले की तेथे खुर्च्या येऊ लागल्या आणि नंतर एक सिंहासनही आले. वृद्ध व्यक्ती पिंपळाच्या झाडावर बसलेला तो सर्व काही पाहत होता. त्याने पाहिले की तेथे एक सभा सुरू झाली होती. वृद्ध व्यक्ती फारच घाबरला आणि त्याच्या मनात विचार येत होते की हे काय चालले आहे, हे लोक कोण आहेत आणि आज हे मला जिवंत ठेवतील का. तेथे एकापेक्षा एक विचित्र अतिथी येऊ लागले. ते खूप विचित्र दिसत होते, कारण त्यांचे शरीर अर्धे सर्पाचे आणि अर्धे मानवी होते. ते दिव्य शरीर असलेले नाग भयंकर दिसत होते. ते नाग आपल्या दरबारात बसले होते आणि ते सर्व पोहोचल्यावर 2 सिंहासन आणले गेले आणि काही वेळाने नागराज आणि त्यांचा पुत्र युवराज त्या सिंहासनावर बसले. संपूर्ण दरबार त्यांचे मोठ्या आदराने स्वागत करण्यात आले. त्यांच्या दरम्यान चर्चा सुरू केली आणि जो राजकुमार होता तो नागराजाचा पुत्र चुपचाप खाली मान घालून बसलेला होता. त्या दरबारात राजकुमाराच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू होती. विवाहाच्या संदर्भात चर्चा चालू होती आणि राजकुमाराने त्याच्या विवाहाचा उल्लेख ऐकला. तो खाली मान घालून बसला आणि खूप दुःखी होऊन गेला.
काही वेळानंतर चर्चा चालूच होती आणि इतर तो वृद्ध माणूस देखील पिंपळाच्या झाडावर बसून त्यांच्या सर्व गोष्टी ऐकत होता. तो मनाशी विचार करत होता की इथे काय चालले आहे आणि हे कोण आहेत. आज मी या लोकांच्या हातून जिवंत राहील का. त्याने घाबरून झाडाच्या एका शाखेवर जाऊन लपून बसला होता आणि त्यानंतर 3-4 तासांनी त्या दरबाराची सांगता झाली आणि सर्व अतिथी तेथून निघून गेले. परंतु नागराज आणि त्यांचा पुत्र पिंपळाच्या झाडाच्या दिशेने जात होते. ते वृद्ध माणूस झाडावर बसून विचार करत होता, हे लोक माझ्याकडे येत आहेत आणि आता मला जिवंत सोडणार नाहीत. त्यांना कदाचित कळले असेल की मी इथे बसलो आहे आणि तो घाबरून विचार करत होता. परंतु त्यावेळी नागराजाने त्या झाडाच्या मुळात बसून काही वेळ रडले आणि राणी इंदुमतीला आठवले आणि हे सर्व वृद्ध माणूस ऐकत होता. हे काय चमत्कार आहे, हे मी काय पाहत आहे. काही वेळ रडल्यावर नागराज आय हाय इंदुमती, आय हाय इंदुमती असं म्हणत त्या ठिकाणाहून निघून गेला. सकाळी होऊ लागली आणि वृद्ध माणूस पिंपळाच्या झाडाच्या खाली उतरला. त्याने त्या ठिकाणाहून परत आपल्या गावाकडे जाण्याचा विचार केला. त्याने मनाशी विचार केला की मी गरीब माणूस आहे आणि राणी इंदुमती देखील रोज नवीन कथा ऐकते, तर का नाही मी हे सर्व तिला सांगून त्याच्या बदल्यात खूप धन मिळून पैशांनी मालामाल होईल. हा विचार करून तो वृद्ध माणूस त्याच ठिकाणी गेला जिथे राणी इंदुमती रोज कथा ऐकत होती. तिथे एकापेक्षा एक विद्वान राणीला कथा सांगत होते. काही वेळानंतर त्या वृद्ध माणसाला कथा सांगण्याची संधी मिळाली आणि तो राणी इंदुमतीला कथा सांगू लागला. महाराणी, आज मी एक विचित्र दृश्य पाहिलं आहे. आज रात्री मी जंगलात जात होतो आणि तिला रात्री होऊन गेल्यामुळे मला त्या जंगलातच थांबवण्याची गरज वाटली. मी तिथे एका पिंपळाच्या झाडावर चढून बसलो आणि सकाळ होण्याची वाट पाहत होतो. त्यावेळी मी पाहिलं की एका नागराजाचा दरबार भरला होता आणि त्या सर्वांचे शरीर अर्धे मनुष्याचे आणि अर्धे नागाचे होते. असे विचित्र प्राणी त्या दरबारात आले होते की मी त्यांना पाहूनच थांबलो. थोडा वेळ पाहून त्याने विचार केला की हे लोक मला मारणार नाहीत ना. पण मी त्या पिंपळाच्या झाडावर चिपकून बसून त्यांची सर्व गोष्टी ऐकत राहिलो. दरबार संपल्यावर नागराजाच्या पुत्राने दिव्य रथात बसून ज्या पिंपळाच्या झाडावर मी बसलो होतो त्या झाडाकडे येत तो रथातून उतरला आणि त्या झाडाच्या खाली बसून काही वेळ हाय इंदुमती, हाय इंदुमती असं म्हणून रडला. त्यानंतर तो अदृश्य होऊन गेला. मग राजकुमारी इंदुमतीने ऐकून त्या वृद्ध माणसाला सांगितलं, बाबा, मी तुम्हाला इतकं धन देईल की तुमच्या अनेक पिढ्या त्यात बसून खाऊ शकतील, पण तुम्ही मला त्या ठिकाणी नेऊन दाखवा जिथे तुम्ही राजकुमाराला रडताना पाहिलाय. हे ऐकून वृद्ध माणूस घाबरून म्हणाला, राजकुमारी, आता मी त्या ठिकाणी जाऊन काही नाही करू शकत. तिथे जाण्याची मला खूप भीती वाटते. राजकुमारी म्हणाली, नाही बाबा, तू काळजी करू नकोस. तुम्ही माझ्याबरोबर तिथे नक्कीच जाऊ शकाल आणि पाहाल. हे सांगून राणी इंदुमतीने त्या वृद्ध माणसाला सोन्यांच्या नाण्यांनी भरलेली एक पिशवी दिली आणि म्हटलं, मी तुला आणखी सोन्याचे नाणे देईन, तुम्ही मला त्या ठिकाणी घेऊन जा. वृद्ध माणूस राणीच्या दिलेल्या सोन्याच्या नाण्यांवरून आनंदित झाला आणि तो राजकुमारी इंदुमतीला त्या जंगलाकडे घेऊन गेला. तिथे जाऊन वृद्ध माणसाने सांगितलं, राजकुमारी, मी इथे पिंपळाच्या झाडावर चढून सर्व काही पाहिलं. राजकुमारी म्हणाली, बाबा, आज मी देखील त्या दृश्याला माझ्या डोळ्यांनी पाहू इच्छिते. अशा प्रकारे वृद्ध माणूस आणि राणी इंदुमती त्या झाडावर चढून बसले आणि त्या दरबाराची प्रतीक्षा करू लागले. प्रिय दर्शकांनो, प्रतीक्षा करत करत संपूर्ण रात्र निघून गेली, परंतु तिथे काहीही घडले नाही. त्या दिवशी ना कोणताही दरबार सजला ना कोणताही नाग आला. राजकुमारी इंदुमती त्या वृद्ध माणसावर रागवत म्हणाली, बाबा, तुम्ही खोटं बोलतात आणि त्यासाठी मी तुम्हाला कठोर शिक्षा देऊ शकते. वृद्ध माणूस म्हणाला, नाही महाराणी, मी खोटं बोलले नाही. जे काही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेच मी सांगितलं. राणी म्हणाली, तर मग आज काय घडले? वृद्ध माणूस म्हणाला, हे मी देखील नाही समजू शकत की आज त्या लोकांनी येथे येण्याचे टाळले. राजकुमारी इंदुमती अत्यंत निराश होऊन महालाकडे परत आली. दरम्यान वृद्ध माणूस मनाशी घाबरून विचार करत होता की मी राजकुमारी समोर खोटा ठरलो. तो वृद्ध माणूस विचार करू लागला की त्या दिवशी दरबार कसा होता, त्यावेळी काय घडले होते. त्याने ज्योतिषाकडे पाहून विचारलं आणि ज्योतिषाज्ञांनी सांगितलं की त्या दिवशी पौर्णिमा होती. चंद्रमान पूर्णपणे उगवलेला होता आणि अशा वेळी देवतांची सभाही काही ठिकाणी भरतात, म्हणून कदाचित तुम्ही ती सभा पाहिली असावी. आता त्या वृद्ध माणसाने विचार केला की आगामी पौर्णिमेला मी राणीला घेऊन तिथे जाऊन सभा दाखवेन. राजकुमारीने मला सांगितलं होतं, जर तुम्ही मला ते दृश्य दाखवलं तर मी तुम्हाला खूप मोठं बक्षीस देईन. इथे हळूहळू वेळ जात होता आणि जेव्हा पुढील पौर्णिमेची नक्कीच तिथी आली तेव्हा तो वृद्ध माणूस महालात पोहोचला
आणि महाराणीला सांगितलं, महाराणी, आज तुम्ही माझ्यासोबत त्या जंगलात चला. आज मी तुम्हाला ते दृश्य दाखवणार आहे. प्रिय दर्शकांनो, महाराणी इंदुमती आणि वृद्ध माणूस दोघेही जंगलाच्या दिशेने निघाले. तिथे पोहोचून राणी इंदुमती आणि तो वृद्ध माणूस पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये लपून बसले. रात्रीचे 12 वाजले की एक सफाई करणारा माणूस आला आणि त्याने झाडू केली. नंतर पाणी टाकणारा माणूस आला, त्याने पाणी छिडकाव केला. काही वेळाने दरबार सजवायला लागला. हळूहळू तिथे नाग लोक येऊ लागले, ज्यांच्या शरीराचा अर्धा भाग मनुष्याचा होता, अर्धा भाग नागाचा होता. वृद्ध माणसाने इशाऱ्याने सांगितलं, महाराणी बारकाईने पाहत होत्या आणि म्हणून महाराणी आता लक्ष देऊन पहा. हेच मी त्या दिवशी पाहिलं होतं. राणी इंदुमती त्या दृश्याकडे बारकाईने पाहत होत्या आणि काही वेळाने राणीचा पती जो नागराजचा पुत्र होता तिथे आला. त्याच्या शरीराचा अर्धा भाग नागाचा आणि अर्धा भाग मनुष्याचा होता. महाराणी त्याला पाहून ओळखली आणि म्हणाली, हेच माझे पती आहेत. महाराणी इंदुमती विचार करत होती, आता मी त्याला कसं घेऊन जाऊ शकते, तो मला कसं मिळवू शकतो. म्हणून महाराणी हिम्मत करून हळूहळू त्या झाडाच्या खोंडातून बाहेर येत होती. त्यावेळी वृद्ध माणूस घाबरत होता आणि त्याने राणीला सांगितलं, महाराणी, तुम्ही थोडी प्रतीक्षा करा, 3-4 तास तरी. त्यानंतर सभा चालू राहिली. काही वेळाने सभा समाप्त झाली आणि सर्व नाग परत गेले. राजकुमार देखील त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ आला आणि बसून रडू लागला. त्याला पाहून राणी इंदुमती घाबरली, कारण त्याचे अर्धे शरीर नागाचे होते आणि अर्धे मनुष्याचे होते. त्याचा चेहरा राजकुमारासारखा होता आणि महाराणी इंदुमतीने त्याला रडताना पाहून ती थांबू शकली नाही आणि ताबडतोब त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात पकडला. आणि अचानक राजकुमाराने राणी इंदुमतीला समोर उभं पाहिलं आणि तो घाबरला. त्याने सांगितलं की राणी, तुम्ही? राणी इंदुमती म्हणाली, मी तुम्हाला शोधण्यासाठी काय काय नाही केलं, पण आता मी तुम्हाला कुठेही जाण्यापासून थांबवणार आहे. आणि ऐकून राजकुमार म्हणाला, नाही राणी, आता खूप वेळ होऊन गेलाय. आता तुम्ही मला मिळू शकत नाही. इथे जो दरबार होता तो माझ्या विवाहाबद्दलच आहे. माझ्या वडिलांनी या सभेमध्ये माझ्या विवाहाचा प्रस्ताव ठेवलाय आणि जेव्हा तिसरी सभा होईल तेव्हा माझा विवाह निश्चित होईल. आणि जेव्हा माझा विवाह होईल तर सांगा, मी तुमच्यासोबत कसा राहू शकतो. मला तर माझ्या पत्नी बरोबरच राहावं लागेल. तुम्ही तर मला त्यागलं होतं आणि त्या दिवशी मी तुम्हाला अनेक वेळा समजावलं होतं की माझ्या वंशाबद्दल प्रश्न विचारू नका. राजकुमारीची गोष्ट ऐकून राणी इंदुमती रडू लागली आणि वारंवार राजकुमाराकडून आपल्या केलेल्या पापाची माफी मागू लागली. राजकुमार म्हणाला, राजकुमारी, आता रडण्याचा वेळ नाही. मी तुम्हाला एक उपाय सांगतो. जर तुम्ही तो उपाय केला तर कदाचित मी तुम्हाला मिळवू शकेन. आणि राणी इंदुमती म्हणाली, तुम्ही जो उपाय सांगाल तो मी नक्कीच करेन, पण तुम्हाला माझ्या बरोबर राहावं लागेल. राजकुमार म्हणाला, राणी, आता मला जाऊन माझ्या वडिलांच्या दरबारात पोहोचायचं आहे, परंतु पुढील पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पुन्हा इथे येऊन बसावं लागेल. आणि जेव्हा सभा सुरू होईल तेव्हा लक्ष ठेवा, तुम्ही चुपचाप राजाच्या सिंहासनाखाली जाऊन लपा आणि लपून राहा. जेव्हा माझ्या विवाहाची चर्चा होईल तेव्हा तुमचं सिंहासनाच्या खालून जागेतून बाहेर येऊन महाराजांसमोर उभं राहा आणि मग तुम्ही मला महाराजांकडून मागितलं तर मी तुमच्याकडे येईन. इतकं सांगून राजकुमार अदृश्य होतो. राणी इंदुमती आणि वृद्ध माणूस आपल्या नगराला परत येतात. राणी दुःखी होऊन विचार करू लागली, काही झाले तरी मला राजकुमार मिळवायचाच आहे. इतर राजा सूर्यप्रताप देखील आपल्या पुत्राच्या शोकात दुःखी होता. हळूहळू वेळ जात होता. राणी मनाशी ठरवते की आता काही हो, पुढील पौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या पतीला नक्कीच मिळून परत येईन. आणि राणी ते कथांना ऐकण्याचं बंद केलं आणि थोड्याच वेळात पौर्णिमेच्या तिथीच्या आगमनाची तयारी करत होती. त्यानंतर राणी आणि वृद्ध माणूस पिंपळाच्या झाडाच्या जवळ पोहोचतात आणि झाडाच्या मुळात लपून बसतात. सभा सुरू होण्याची वाट पाहत होते आणि राणीचे 12 वाजले की दरबार सजण्याची तयारी सुरू झाली. खुर्ची लावल्या आणि त्या जातात आणि राजाचा सिंहासन येत होता. राणी झाडाच्या खोडातून बाहेर येऊन सिंहासनाच्या मागे लपली. थोड्या वेळात नागराज, जो राजकुमाराचा पिता होता, तिथे आला आणि राजकुमार देखील तिथे बसला. दरबार सुरू झाला आणि काही वेळात राजकुमाराच्या विवाहाची चर्चा सुरू झाली. त्यावेळी राजकुमारी इंदुमतीला संधी मिळाली आणि ती सिंहासनाच्या खालील जागेतून बाहेर येऊन राजासमोर उभी राहिली. आणि अचानक एक स्त्री तिथे कशी आली हे पाहून सभा हादरली. तुम्ही कोण आहात आणि मध्यरात्रीस या निर्जन जंगलात का आलात? तुम्हाला मृत्यूची भीती नाही का? आम्ही नागलोक किती जहरीले असतो हे तुम्हाला माहिती आहे का? आम्ही तुम्हाला सोडणार नाही असे सांगण्यात आले. आणि राणी इंदुमती म्हणाली, महाराज, मला कशाची भीती नाही. मी तुमच्या राजकुमाराची पतिव्रता होईन आणि तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही त्यांना विचारून पहा. तोच माझा पती आहे आणि आमचा विवाह झाला आहे.
जेव्हा महाराजांनी आपल्या राजकुमाराकडून विचारले की राजकुमार ही कोण आहे, तेव्हा राजकुमाराने आपल्या वडिलांना पूर्ण गोष्ट सांगितली आणि म्हणाला, पिताजी, एक दिवस काही सपेरे मला पकडून पिटाऱ्यात घालून घेऊन जात होते. तेव्हा मी माझ्या बचावासाठी त्या पिटाऱ्यात नवलखा हार बनवला आणि त्या सपेऱ्यांनी तो नवलखा हार महाराज सूर्यप्रतापाकडे दिला. मला वाटलं की राजा सूर्यप्रताप याचे कोणतेही संतान नाही, म्हणून मी राजाच्या घरात पुत्र बनून राहू शकेन. माझ्या मायेने मी त्यांचा पुत्र बनून काही वर्षे राजमहालाचा सुख भोगत राहिलो. महाराजांनी मला आपल्याच पुत्रासारखं वाढवलं आणि या सुंदर कन्येशी माझा विवाह घडवलं. परंतु एक दिवस जिद्द करून या सुंदर कन्येने मला माझ्या वंशाबद्दल विचारलं. मी तिला खूप समजावलं, पण ती ऐकली नाही. आणि जेव्हा ती ऐकली नाही तेव्हा मी ती जिथे माझं खरं स्थान आहे तिथे घेऊन गेलो आणि तिथे पोहोचल्यावर ती माझ्याशी असली रूपात आलो आणि म्हणून आपल्या कुटुंबात परत गेलो. ही गोष्ट ऐकून नागराज आपल्या पुत्राला फटकारून म्हणाले, तुम्ही आमच्या वंश परंपरेला विरोध करून पृथ्वी लोकावर विवाह केला आणि त्यानंतर तुम्ही त्या स्त्रीला सोडून आमच्याकडे परत आला. तुम्ही हा अपराध केलाय. आता मी तुम्हाला शाप देतो की जोपर्यंत ती स्त्री जिवंत राहील तोपर्यंत तुम्ही पृथ्वी लोकावर राहून तिच्या सोबत असाल. तुम्ही तिला सोडू शकत नाही. तुम्ही तिला आपल्या पत्नी म्हणून ठेवावे लागेल आणि ज्या राजाचे तुम्ही पुत्र बनले होते त्या राजाचा राज्य तुम्हाला चालवावं लागेल. तुम्ही त्या राजाची सेवा करावी लागेल जोपर्यंत ते राज्याचा कार्यकाल समाप्त होत नाही. त्यानंतर तुम्ही आमच्याकडे परत येऊ शकत नाही. आता तुमचा विवाह होणार नाही. मित्रांनो, नागराजाने इंदुमतीचा तिचा पती देऊन दिला आणि राजकुमार आता आपल्या पूर्वीच्या स्वरूपात परतला. त्यानंतर राणी इंदुमती आणि राजकुमार नागराजांकडून आशीर्वाद घेऊन त्यांचे तळहात जोडले आणि आपल्या पत्नीबरोबर त्या ठिकाणाहून निघून आले. राजकुमार आपल्या नगरीस परत आला आणि तेथे पोहोचल्यावर त्याने पाहिलं की पुत्र शोकात व्याकुळ महाराजांची स्थिती खूपच खराब झाली होती. आणि जेव्हा महाराजांना आपला पुत्र दिसला तेव्हा महाराज खूप आनंदित झाले आणि त्यांना असं वाटलं की सर्व रोगांपासून ते नुकतेच मुक्त झाले आहेत. महालात आनंद साजरा करण्यात आला. राजा साहेबांनी संपूर्ण नगरात ही बातमी पसरवली की आपला राजकुमार परत आलाय. हे ऐकून संपूर्ण नगरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि राजा सूर्यप्रताप आणि त्यांची महाराणी आपल्या पुत्राला परत मिळवल्यामुळे खूप खुश झाले. मित्रांनो, या प्रकारे राणी आपल्या हरवलेल्या पतीला लवकरच मिळवते आणि त्या दोघांमध्ये प्रेमाने आणि सन्मानाने जीवन व्यतीत होते. नीलकंठ सांगतात की ती प्रतिव्रता स्त्री असली तरी तिच्या अट्टहासामुळे जर तुमचे प्राण संकटात येतात तर त्या अट्टहासाचे पालन कधीच करू नये. ज्या गोष्टी सांगण्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकते त्या गोष्टी कधीच न सांगाव्यात. आणि ज्या गोष्टी सांगण्यामुळे स्त्रीच्या पित्यांच्या किंवा मातेसारख्या आपल्या कुटुंबियांचा अपमान होतो किंवा तुमचा मान प्रतिष्ठेवर धक्का लागतो अशा गोष्टी कधीच न सांगाव्यात. आशा आहे की तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन कथेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.